नमस्कार. भारतीय लोकशाहीला जर मुळापासून समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला स्थानिक राजकारणात डोकावून बघावं लागेल. म्हणूनच आज आपण नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाच्या निकालांचं विश्लेषण करणार आहोत, अगदी खोलात जाऊन. आता बघा, नागपूरमधली ही शहरी लढत फक्त एका जागेपुरती मर्यादित नाहीये. या एका जागेच्या विश्लेषणातून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे ट्रेंड्स दिसू लागतात. चला पाहूया काय आहेत हे ट्रेंड्स. या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. आपण सुरुवात करू भाजपच्या या मजबूत गडापासून. मग पाहू की या गडाला तडे कुठे जात आहेत, एका आव्हान देणाऱ्या उमेदवारासाठी काय संधी असू शकते, आणि सगळ्यात शेवटी स्थानिक मुद्द्यांची ताकद नेमकी किती असते. चला तर मग विश्लेषणाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पाहूया इथल्या विद्यमान पक्षाचं वर्चस्व, जे गेल्या 4 टर्म्सपासून म्हणजे जवळजवळ 20 वर्षांपासून हा गड सांभाळून आहेत. 2024च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांना तब्बल 56.88% मतं मिळाली. हा आकडाच त्यांच्या विजयाची भव्यता सांगायला पुरेसा आहे. आता हे बघा, भाजपला मिळाले 56.88% मतं आणि काँग्रेसला मिळाले 39.43%. म्हणजे दोघांमध्ये जवळपास 17.45%चा मोठा फरक आहे. मतांमध्ये बोलायचं झालं तर हा विजय जवळपास 40,000 मताधिक्याने झाला आहे. यावरून ही गोष्ट अगदी स्पष्ट होते की विद्यमान आमदारांचा जनाधार किती मजबूत आहे. 2009 पासून, म्हणजे जेव्हापासून हा मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून भाजपने इथे सलग 4 निवडणुका जिंकल्या आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 2014मध्ये जे विजयाचं मताधिक्य होतं ते आता हळूहळू कमी होताना दिसतंय. ठीक आहे, निवडणुकीचे आकडे तर एक बाजू सांगतात, पण मतदारांच्या रोजच्या जीवनात काय चाललंय, त्यांच्या समस्या काय आहेत, कारण खरी कहाणी तर तिथे दडलेली असते. चला आता त्या समस्यांकडे वळूया. दिवसातून फक्त अर्धा तास पाणी मिळतं आणि तेही अनेकदा गढूळ असतं. ही एका नागरिकाची तक्रार नाहीये, ही इथल्या अनेक लोकांची व्यथा आहे. आणि हे एकच तक्रार दाखवून देते की राजकीय आश्वासनं आणि लोकांचं वास्तव यात किती मोठं अंतर आहे. म्हणजे बघा, निवडणुकीत मोठा विजय मिळूनही पाणी, स्वच्छता आणि खराब रस्ते हेच प्रश्न मतदारांसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि हीच गोष्ट विद्यमान पक्षाची एक मोठी कमजोरी ठरू शकते. तर मग या कमजोर बाजूंचा फायदा विरोधी पक्ष कसा उचलू शकतो? त्यांच्यासाठी विजयाची रणनीती काय असू शकते? चला, एका चॅलेंजरसाठी काय ब्लूप्रिंट असू शकतो ते पाहूया. या मतदारसंघाची सामाजिक रचना पाहिली तर इथे साधारणपणे 75% हिंदू, 15% बौद्ध आणि 10% मुस्लिम मतदार आहेत. पण खरं सांगायचं तर राजकीय बदलाची खरी किल्ली ही जवळपास 22% असलेल्या दलित बौद्ध मतदारांच्या एकजुटीत आहे. एका चॅलेंजरसाठी विजयाची एक त्रिसूत्री असू शकते. पहिलं, दलित, बौद्ध आणि इतर नाराज समुदायांना एकत्र आणणं. दुसरं, राष्ट्रीय मुद्दे बाजूला ठेवून पाणी आणि रस्त्यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. आणि तिसरं, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून प्रत्येक मतदारापर्यंत पोचणं. थोडक्यात काय तर सगळा खेळ हा नॅरेटिव्हचा आहे. निवडणुकीची चर्चा राष्ट्रीय राजकारणावरून खेचून आपल्या गल्लीतल्या, आपल्या घरातल्या समस्यांवर आणणं हीच इथली खरी रणनीती आहे. चला, आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. या लढतीचं सार काय आहे आणि याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात ते समजून घेऊया. इथे आपल्याला 2 पूर्णपणे वेगवेगळी राजकीय चित्र दिसतात. एका बाजूला आहे विद्यमान पक्षाचा नॅरेटिव्ह, जो राष्ट्रीय विकास आणि मजबूत नेतृत्वावर बोलतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे चॅलेंजरचा नॅरेटिव्ह, जो स्थानिक सेवा आणि रोजच्या जगण्याच्या प्रश्नांवर भर देतो, जसं की हर नगर को पाणी. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? राष्ट्रीय मुद्दे नक्कीच महत्त्वाचे असतात, ते लोकांना प्रभावित करतात. पण जेव्हा पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत गोष्टीच मिळत नाहीत, तेव्हा मतदारांमध्ये एक प्रकारची नाराजी वाढू लागते. आणि हीच नाराजी बदलासाठी एक मोठी संधी निर्माण करते. शेवटी जे धोरण लोकांच्या दैनंदिन आयुष्याला भेटतं तेच यशस्वी ठरतं. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. कोणत्याही निवडणुकीत मताचा निर्णय खऱ्या अर्थाने कशावर अवलंबून असतो? एखाद्या मजबूत दिसणाऱ्या गडाच्या ताकदीवर की त्याच्या पायाला पडलेल्या बारीक बारीक भेगांवर?